नमस्कार, मी गोराडे PL ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी. माझा आजचा विषय आहे सामाजिक शास्त्र अंतर्गत भूगोल. आपला घटक क्रमांक 2 चालू आहे भूगोलाचे अध्यापन आणि नियोजन. त्यामध्ये उपघटक आज आपण घेतलेला आहे तो म्हणजे नकाशा वाचन. मागच्या तासिकेला आपण नकाशा वाचनाविषयी प्राथमिक माहिती आपण घेतलेली आहे. जसे भूगोलाचे अध्ययन करत असताना निरनिराळ्या नकाशांचा उपयोग करण्याची क्षमता असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नकाशाचा उपयोग करण्यापूर्वी नकाशा वाचन करता येणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे कोणताही चांगला नकाशा हा जास्तीत जास्त भौगोलिक माहितीचे प्रतिनिधित्व करत असतो. त्याचप्रमाणे नकाशा वाचनामध्ये अक्षांश आणि रेखांशांचा विचार केला जातो. यानंतर नकाशाची अंगे, दिशा, प्रमाण, सूची, रंगसंगती, सांकेतिक चिन्हे, शीर्षक यांचाही विचार आपण केला आहे. यानंतर नकाशा वाचनाच्या ज्या 3 पायऱ्या आहेत त्या 3 पायऱ्यांचा अभ्यास आपण केला. त्यामध्ये पहिली पायरी होती नकाशा वाचन, दुसरी पायरी होती नकाशा आराखडा तयार करणे म्हणजेच रेखांकित नकाशा तयार करणे, आणि तिसरी जी पायरी होती म्हणजे नकाशाचा प्रत्यक्षात अर्थ लावणे. म्हणजे ह्या 3 नकाशा वाचनाच्या आपण 3 पायऱ्या समजून घेतल्या. नकाशाची अंगे, उदाहरणार्थ नकाशाचे शीर्षक, उपशीर्षक, दिशा, प्रमाण, प्रक्षेपण, सांकेतिक चिन्हे आणि खुणा. त्याचप्रमाणे सूची म्हणजे काय, या सर्व बाबी आपण मागील तासाला समजावून घेतलेल्या आहे. या तासिकेला आपण नकाशाच्या चांगल्या बाबी समजावून घेऊ. माझ्याबरोबर लिखाण करत जा, नोंदी करत जा. नकाशा वाचनाच्या, नकाशाच्या चांगल्या बाबी, वाचनाच्या नव्हे नकाशाच्या चांगल्या बाबी, चांगल्या बाबी. व्यवस्थित लिहा. नकाशाच्या चांगल्या बाबी. बाबी याचा अर्थच गोष्टी किंवा संबंधित उपयुक्त माहिती. नकाशाच्या चांगल्या बाबी, त्यामध्ये पहिली बाब नकाशा हा उद्देशावरून तयार केलेला असतो. पहिली बाब नकाशाची चांगली बाब आहे म्हणजे नकाशे हे उद्देशावरून तयार केलेले असतात. दुसरी नकाशाची चांगली बाब म्हणजे नकाशामध्ये चिन्हे आणि खुणा यांचा वापर केलेला असतो. नकाशामध्ये चिन्हे, लिहून घ्या, नकाशामध्ये चिन्हे व खुणा, त्याचप्रमाणे प्रमाणाचा वापर केलेला असतो. नकाशामध्ये चिन्हे, खुणा आणि प्रमाणाचा वापर केलेला असतो. नकाशामध्ये सूची दाखवलेली असते. नकाशामध्ये सूची दाखवलेली असते. प्रमाणाचा वापर करत असताना त्यामध्ये अंक, शब्द आणि रेषा. प्रमाणाचा वापर करत असताना त्यामध्ये अंक, शब्द आणि खुणा यांचा वापर करून प्रमाण हे दाखवलं जातं. प्रमाण दाखवत असताना अंकांचा, शब्दांचा, खुणांचा वापर केला जातो. नकाशाच्या चांगल्या बाबी आपण समजावून घेत आहोत. पहिली बाब आहे नकाशे ही उद्देशावरून तयार केलेले असतात. दुसरी नकाशाची चांगली बाब म्हणजे नकाशामध्ये चिन्हे, खुणा यांचा वापर केलेला असतो. त्याचप्रमाणे नकाशामध्ये सूची दाखवलेली असते. नकाशाचे
नकाशामध्ये प्रमाणाचा वापर केला जातो आणि ह्या प्रमाणाचा वापर करत असताना अंकांचा, शब्दांचा आणि खुणांचा विचार या ठिकाणी घेतला जातो. नकाशाची चौथी बाब अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे दिशा. नकाशामध्ये अशा प्रकारची खूण करून उत्तर दिशा दाखवलेली असते. अशा प्रकारची खूण करून उत्तर दिशा दाखवलेली असते आणि ह्या उत्तर दिशेच्या साहाय्याने आपल्याला इतर दिशा शोधता येतात. वरची दिशा जर म्हटली तर ती उत्तर आहे, खालची दिशा कोणती असेल? दक्षिण दिशा असेल. उजव्या हाताची दिशा कोणती असेल? तर पूर्व दिशा असेल. आणि डाव्या हाताची जी दिशा असेल ती कोणती असेल? पश्चिम दिशा असेल. आणि वरची दिशा उत्तर. अशा रीतीने नकाशामध्ये दिशांचा उल्लेख बाण काढून केलेला असतो आणि त्या बाणावर उत्तर हा शब्द, उत्तर दिशा हा शब्द लिहिलेला असतो. यावरनं उत्तर दिशेच्या अनुरोधाने आपल्याला दक्षिण दिशा, अपोजिट विरुद्ध दिशा आहे ती दक्षिण दिशा शोधता येते. आणि आपण नकाशासमोर उभे राहिले असताना आपल्या उजव्या हाताला जी बाजू असते ती म्हणजे नकाशाची पूर्व दिशा असते आणि डाव्या बाजूला म्हणजे डाव्या हाताकडची जी बाजू असते तिला पश्चिम दिशा असे म्हणतात. ही नकाशाची अतिशय चांगली बाब आहे की नकाशावर उत्तर दिशा खुणेच्या साहाय्याने दाखवलेली असते. नंतर नकाशाची पाचवी चांगली गोष्ट किंवा चांगली बाब आहे, नकाशात भूपृष्ठाच्या उंचीनुसार नकाशामध्ये भूपृष्ठाच्या उंचीनुसार नकाशामध्ये भूपृष्ठाच्या उंचीनुसार नकाशामध्ये भूपृष्ठाच्या उंचीनुसार व समुद्राच्या खोलीनुसार रंग वापरले जातात. नकाशामध्ये भूपृष्ठाच्या उंचीनुसार व समुद्राच्या खोलीप्रमाणे रंग वापरले जातात. हे रंग विविध असतात. नकाशामध्ये भूपृष्ठाची उंची त्याचप्रमाणे समुद्राची खोली दाखविण्यासाठी काय केले जातात? तर विविध रंगांचा वापर या ठिकाणी केला जातो. ही नकाशाची पाचवी अशा प्रकारची चांगली बाब आहे. आणि सहावी जी बाब आहे, नकाशामध्ये अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते. नकाशामध्ये 5, 6 नकाशामध्ये अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते यांची काय असते? वृत्त जाळी असावी किंवा असते. नकाशामध्ये अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते यांची काय असते? वृत्त जाळी असते. वृत्त जाळी. नकाशामध्ये अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते यांची काय असते? वृत्त जाळी असते. नकाशाच्या चांगल्या बाबींचा अभ्यास आपण करतो आहोत. त्यामध्ये नकाशाची पहिली चांगली बाब आपण अभ्यासली ती म्हणजे नकाशे हे उद्देशानुसार तयार केलेले असतात. दुसरी बाब आहे, नकाशामध्ये चिन्हे, खुणा यांचा वापर केलेला असतो. सूचीचा वापर केलेला असतो. नकाशामध्ये प्रमाण दाखवलेले असते. हे प्रमाण दाखवत असताना अंकांचा, शब्दांचा आणि खुणांचा वापर केलेला असतो. चौथी नकाशाची चांगली बाब म्हणजे बाणाच्या साहाय्याने या ठिकाणी नकाशावर उत्तर दिशा दाखवलेली असते आणि उत्तर दिशेच्या अनुरोधाने आपणास दक्षिण दिशा म्हणजे उत्तर दिशेच्या विरोधामध्ये जी दिशा असते, विरुद्ध दिशा, ती दक्षिण दिशा असते. आणि नकाशासमोर उभं राहिलं असताना आपल्या उजव्या हाताकडची जी बाजू असते तिला नकाशाची पूर्व दिशा असं म्हणतात. तर डाव्या हाताकडची जी बाजू असते त्याला नकाशाची पश्चिम दिशा असे म्हणतात. आणि नकाशाची पुढची चांगली बाब म्हणजे नकाशामध्ये भूपृष्ठाच्या उंचीनुसार किंवा समुद्राच्या खोलीनुसार विविध रंग दाखवलेले असतात. आणि शेवटची आणि महत्वाची अशी नकाशाची चांगली बाब म्हणजे नकाशामध्ये अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते त्यांची वृत्तजाळी असावी किंवा अशा प्रकारची वृत्तजाळी नकाशामध्ये असते.
अशा रीतीने नकाशाच्या चांगल्या बाबींचा अभ्यास आपण केला आहे. तरी सुद्धा जाता जाता परत एकदा समजून घेऊ आणि मग पुढे जाऊया. नकाशाच्या चांगल्या बाबी, त्यामध्ये पहिली बाब, नकाशे हे उद्देशावरून तयार केलेले असतात. 2. नकाशामध्ये चिन्हे, खुणा आणि सूची यांचा वापर केलेला असतो. 3. नकाशामध्ये प्रमाणाचा वापर केलेला असतो आणि हे प्रमाण दाखवण्यासाठी अंक, शब्द आणि खुणा यांचा वापर केलेला असतो. 4थी नकाशाची चांगली बाब म्हणजे बाणाच्या साहाय्याने नकाशावर उत्तर दिशा दाखवलेली असते आणि तिच्या अनुरोधाने आपल्याला दक्षिण दिशा, पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उपदिशा कळतात. नकाशाची चांगली पुढची बाब म्हणजे नकाशावर भूपृष्ठाच्या उंचीनुसार किंवा समुद्राच्या खोलीनुसार विविध रंगांचा वापर केलेला असतो. आणि शेवटची चांगली बाब म्हणजे नकाशामध्ये अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची वृत्तजाळी तयार केलेली असते किंवा वृत्तजाळी असावी किंवा अशा प्रकारची वृत्तजाळी असते. अशा रीतीने आपण नकाशाच्या चांगल्या बाबी समजावून घेतल्या. आता यापुढे आपण नकाशा वाचनातील ठळक बाबी समजावून घेणार आहोत. नकाशा वाचनातील ठळक बाबी आपण आता समजावून घेऊ, लिहून घेऊ. तुम्ही माझ्याबरोबरच टायपिंग करत राहा, लिहित राहा, महत्वाच्या नोंदी घेत राहायच्या. नकाशा वाचनातील चांगल्या किंवा ठळक बाबी आपण समजावून घेऊ. नकाशा वाचनातील ठळक बाबी. नकाशा वाचनातील नकाशा वाचनातील ठळक बाबी म्हणजे नकाशा वाचनामध्ये ठळक गोष्टी कोणकोणत्या आहेत ज्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर नकाशामध्ये एखाद्या शहराचं स्थान दाखवायचं आहे किंवा एखाद्या गावाचं स्थान दाखवायचं असेल तर हे गावाचं किंवा शहराचं स्थान दाखवत असताना नकाशामध्ये अक्षांश आणि रेखांश यांचा वापर केलेला असतो आणि अक्षांश आणि रेखांशाच्या साहाय्याने त्या गावाचं, त्या शहराचं स्थान आपणास अचूकपणे सांगता येतो. तर पहिली बाब कोणती आहे? एखादं गाव किंवा शहर, एखादं गाव किंवा शहर अक्षांश आणि रेखांश, एखाद्या गावाचं किंवा शहराचं स्थान आपल्याला अक्षांश आणि रेखांशाच्या साहाय्याने अचूकपणे शोधता येतं. नकाशाची पहिली ठळक बाब कोणती आहे? का एखाद्या गावाचं, एखाद्या शहराचं स्थान आपल्याला अक्षांशाच्या किंवा रेखांशाच्या साहाय्याने अचूकपणे शोधता येतो. 2. एखादा देश असेल, 2. एखादा देश किंवा एखादा खंड असेल, या खंडाचा आकार किती आहे? एखादा देश किंवा एखादा खंड यांचा आकार केवढा आहे किंवा त्या देशाचं किंवा खंडाचं आकारमान आपल्याला नकाशाच्या साहाय्याने जाणता येतो. यावरनं त्या भूप्रदेशाची ओळख आपल्याला, त्या खंडाची किंवा त्या देशाची ओळख आपल्याला करून देता येते. तिसरं आहे नकाशातील तिसरी जी ठळक बाब आहे म्हणजे 2 ठिकाणामधलं जे अंतर आहे, 2 ठिकाणांमधलं अंतर नकाशाच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येतं. 2 ठिकाणांचं अंतर आपल्याला नकाशाच्या साहाय्याने व्यवस्थितपणे सांगता येतं. नकाशाची तिसरी बाब कोणती आहे? तर 2 ठिकाणांमधील अंतराचे मोजमाप आपल्याला नकाशाच्या साहाय्याने करता येते. आणि नकाशा वाचनातील ठळक बाब 4थी अशी आहे की जमिनीचा उंच सकलपणा
त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्याच्या खोलीनुसार रंग दिला जातो. त्यामुळे जमीन, उंच सकलपणा, जमीन लिहून घ्या, उंच सकलपणा, जमीन उंच सकलपणा किंवा समुद्राच्या पाण्याची खोली, समुद्र पाण्याची खोली, समुद्र पाण्याची खोली आपल्याला विविध रंगाचा वापर करून बघता येते किंवा पाहता येते. नकाशामध्ये जमिनीचा उंच सकलपणा किंवा समुद्राच्या पाण्याची खोली ही विशिष्ट रंगाच्या साहाय्याने दाखवता येते किंवा दाखवलेली असते. पुन्हा एकदा आपण समजावून घेऊ. नकाशा वाचनातील ठळक बाबी कोणकोणत्या आहेत? तर नकाशा वाचनातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत. तर बघा, पहिलं तर नकाशामध्ये गाव किंवा शहर यांचं स्थान जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नकाशा वाचनामध्ये गावाचं किंवा शहराचं स्थान हे अक्षांश आणि रेखांश यांच्या साहाय्याने दाखवलेलं असल्यामुळं ते आपणास अचूकपणे सांगता येतं. दुसरं नकाशा वाचनातून ठळक बाब आहे ती म्हणजे देश किंवा खंड यांचं आकारमान किती आहे. तर देश किंवा खंडाचं आकारमान आपल्याला नकाशा वाचनाच्या साहाय्याने करता येतं किंवा समजतं. त्याच्या साहाय्याने आपल्याला विविध देशाचा, विविध खंडांचा अभ्यास करता येतो. नकाशा वाचनातील तिसरी ठळक बाब आहे म्हणजे दोन ठिकाणामध्ये किती अंतर आहे हे नकाशाच्या साहाय्याने आपणास अभ्यासता येतं. चौथी बाब आहे म्हणजे जमिनीचा उंच सकलपणा असेल किंवा समुद्राच्या पाण्याची खोली असेल यासाठी विशिष्ट प्रकारचा रंग नकाशामध्ये वापरलेला असतो आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला जमिनीचा उंच सकलपणा कळतो, समुद्राची खोली देखील कळते. यानंतर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे येणार आहोत. तो तिसरा मुद्दा आहे नकाशा वाचनामध्ये मर्यादा कोणकोणत्या येतात. नकाशा वाचनातील मर्यादा आपण समजावून घेऊ आणि नकाशा वाचन हा जो उपघटक आहे त्याला पूर्ण विराम आपण देऊया. नकाशा वाचनातील मर्यादा. मुद्द्याचं नाव काय आहे? नकाशा वाचनातील मर्यादा. व्यवस्थित लिहून घ्या. नकाशा वाचनातील मर्यादा. पहिली मर्यादा अशी आहे की नकाशा हे साधन आपण भिंतीवर लावतो. ज्याप्रमाणे या ठिकाणी ब्लॅकबोर्ड हा भिंतीवर लावलेला आहे त्याचप्रमाणे नकाशा हा देखील आपण काय करतो? भिंतीवर लावतो. म्हणजे नकाशा हे साधन कसं आहे तर सपाट अशा प्रकारचं साधन आहे. परंतु जर आपण पृथ्वीचा अभ्यास करू गेलो तर पृथ्वी ही काही सर्व ठिकाणी सपाट नाही. काही ठिकाणी ती खोलगट आहे, काही ठिकाणी डोंगर आहे, काही ठिकाणी दऱ्या आहे. म्हणजे तर या ठिकाणी पृथ्वीमध्ये किंवा पृथ्वी ही वक्राकार आहे. म्हणून नकाशा या साधनाच्या साहाय्याने पृथ्वीच्या भूपृष्ठाची नीट कल्पना आपणास येत नाही. त्याचप्रमाणे नकाशावरील ध्रुवाकडील प्रदेश हे रुंद होत जातात. उदाहरणार्थ ग्रीनलँड हे दक्षिण अमेरिकेएवढे दिसते. म्हणजे नकाशा वाचनामध्ये काही मर्यादा या पडतात. पहिली मर्यादा काय आहे नकाशा वाचनातील तर
नकाशा आपण भिंतीवर टांगतो. नकाशा हे अशा सपाट असं साधन आहे आणि पृथ्वी मात्र वक्राकार आहे. त्यामुळे पृथ्वीची संबंध किंवा पूर्ण अशी कल्पना आपणास येत नाही. दुसरी मर्यादा आपण समजावून घेऊ. दुसरी मर्यादा अशी आहे की नकाशामध्ये दिशांचा उल्लेख करणे अत्यावश्यक असते. नकाशा वाचनामध्ये एखादा देश वरच्या बाजूस आहे, एखादा देश खालच्या बाजूस आहे, एखादा देश मागे आहे, एखादा देश पुढे आहे, अशा प्रकारे शब्द रचना करता कामा नये. तर नकाशा वाचन करत असताना विद्यार्थ्यांना पूर्णपणे अगोदर नकाशा कोणत्या प्रकारचा आहे, तो उद्देशात्मक आहे किंवा अन्य आहे, त्याचप्रमाणे नकाशाची अंगे कोणती आहे, प्रमाण, सूची, दिशा याची ओळख करून देणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नकाशा वाचन करत असताना दिशांची ओळख अचूकपणे विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे. नकाशामध्ये एक बाण दाखवलेला असतो आणि त्या बाणाच्या टोकावर ऊ शब्द लिहिलेला असतो. ऊ शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी उत्तर दिशा दाखवलेली असते. म्हणजे नकाशाची वरची बाजू जी असते ती उत्तर दिशा असते आणि खालची जी बाजू असते ती दक्षिण दिशा असते. नकाशासमोर उभे राहिल्यानंतर उजव्या हाताकडची जी बाजू असते ती पूर्व दिशा असते आणि डाव्या हाताकडची जी बाजू असते ती पश्चिम दिशा असते. अशा रीतीने विद्यार्थ्यांना नकाशातील मुख्य दिशा त्याचप्रमाणे उपदिशांची ओळख करून देणे गरजेचं आहे. म्हणजेच नकाशा वाचन करत असताना वर, खाली, मागे, पुढे असे शब्द न वापरता योग्य अशा प्रकारच्या दिशांचा वापर करणे गरजेचे आहे. नकाशा वाचनातील तिसरी मर्यादा आहे, पृथ्वी ही वर्तुळाकार आहे व नकाशा हे साधन कशा प्रकारचे आहे, सपाट अशा प्रकारचे साधन आहे. म्हणून पृथ्वीचं स्वरूप जर आपल्याला लक्षात घ्यावायचं असेल तर या ठिकाणी नुसतं नकाशा हे साधन न वापरता पृथ्वीची प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल ह्या साधनाचा वापर या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे त्रिमिती साधनाचा वापर करून आपणास पृथ्वीचं पूर्ण स्वरूप लक्षात घेता येईल. खंडांनी किंवा महासागरांनी पृथ्वीचा किती भाग व्यापलेला आहे हे नकाशावरनं स्पष्ट होत नाही. काही ठिकाणी जवळ असून लांबची वाटतात. ह्या काही नकाशा वाचनातील मर्यादा आहे. अजून काही मर्यादा आहे. चौथी जी मर्यादा आहे ती म्हणजे नकाशामध्ये एकाच वेळेस खूप साऱ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. त्यामुळे नकाशा काय होतो, क्लिष्ट होतो किंवा किचकट होतो किंवा गुंतागुंतीचा होतो. नकाशामध्ये सांकेतिक चिन्हे असतात, खुणा असतात, प्रमाण असतात, सूचीचा वापर केलेला असतो, अक्षररचना छोटीशी असते आणि नकाशा आपण वर्गामध्ये टांगतो. टांगल्यानंतर वर्गामध्ये 100 विद्यार्थी किंवा 60-70 विद्यार्थी असतात आणि नकाशामध्ये अशा ठळक काही ज्या बाबी असतात त्या अतिशय गुंतागुंतीच्या किंवा किचकट असतात. त्या बाबी मागच्या बाकावरील विद्यार्थ्यांना दिसत नाही. त्यावेळेस विद्यार्थी काय करतात, वर्गामध्ये गोंधळ घालतात. ही एक नकाशा वाचनाची मर्यादा आहे. आणि शेवटची नकाशा वाचनाची मर्यादा म्हणजे सपाट नकाशावरनं प्रत्यक्षातील भूपृष्ठाचा उंच सकलपणा लक्षात येत नाही. सपाट नकाशावरून प्रत्यक्षातील भूपृष्ठ रचनेचा उंच सकलपणा लक्षात येत नाही. यासाठी यावर पर्याय म्हणून उठावाचे नकाशे या ठिकाणी वापरता येतील. तर नकाशा वाचनातील मर्यादा समजून घेत असताना पहिली मर्यादा आपण काय समजावून घेतली की नकाशा आपण शक्यतो भिंतीवर लावतो. त्यावरनं पृथ्वीच्या वक्राकार बाबी संबंधी माहिती आपल्याला देता येत नाही.
दुसरी मर्यादा म्हणजे नकाशावर वर खाली मागे पुढे अशा प्रकारे नकाशा वाचन करताना अशा शब्दांचा वापर न करता दिशांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. नंतर तिसरी मर्यादा म्हणजे पृथ्वी ही वर्तुळाकार आहे आणि नकाशा हे साधन सपाट आहे. त्यामुळे पृथ्वीच्या संबंध भागांची संपूर्ण भागाची कल्पना देत असताना पृथ्वीवर हे साधन वापरावं. आणि नकाशामध्ये चौथी मर्यादा अशी आहे की नकाशामध्ये अनेक बाबी आपण दाखवत असल्यामुळे नकाशा हा किचकट होतो, गुंतागुंतीचा होतो आणि मागील भागावरील जे विद्यार्थी असतात त्यांना नकाशाची ओळख परिपूर्ण होत नाही. त्यामुळे ते वर्गामध्ये गोंधळ घालतात. आणि नकाशा हा सपाट असतो त्यामुळे प्रत्यक्षातील भूपृष्ठ रचनेचा उंच सकल्पना लक्षात येत नाही. म्हणून यासाठी शिक्षकांनी उठावाचे नकाशे तयार करून त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. आज अशा प्रकारे आपण नकाशाच्या चांगल्या बाबी समजावून घेतल्या, त्याचप्रमाणे नकाशा वाचनातील ठळक बाबी समजावून घेतल्या आणि जाता जाता नकाशा वाचनाच्या मर्यादाही समजावून घेतल्या. अशा रीतीनं नकाशा वाचन हा उपघटक या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या तासिकेला आपण ज्ञान रचनावादाबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत.